जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। खानदेशातील श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या कानबाई देवीच्या उत्सवाला यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात जामनेर तालुक्यातील वाकी गावात साजरे करण्यात आले। पारंपरिक भक्तिगीतं, ओव्या आणि भजनी मंडळाच्या गजरात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कानबाई देवीच्या विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता केली। महिलांनी गावातील मुख्य रस्त्यांवरून वाजत गाजत मिरवणूक काढली। भजनी मंडळांनी गायलेल्या ओव्या व कानबाईच्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते। गावातील वृद्ध महिलांपासून तरुण मुलींपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव अत्यंत एकोप्याने पार पाडला। हा उत्सव गावाच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरला असून महिलांच्या सहभागामुळे गावात एक वेगळेच चैतन्याची लहर निर्माण झाली होती। अरे माझी कानोळ खेडे फुगडी नौखंडाची नेसून साडी, माझी कानोळ खेडे फुगडी नौखंडाची नेसून साडी, कानोळ खेडे फुगडी नौखंडाची नेसून साडी, माझी कानोळ खेडे फुगडी नौखंडाची नेसून साडी, नौखंडाची नेसून साडी, नौखंडाची नेसून साडी, नौखंडाची नेसून साडी, नौखंडाची नेसून साडी,
टी व्हीवर बातमी राहणार आहे म्हटलं. टीव्हीवर बातम्या राहणार आहे मध्ये आलं. या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना आपण साधारण किती दिवसापासून कानबाई उत्सवाचे कार्यक्रम घेत आहोत? जवळजवळ 15 वर्षापासून आम्ही हे लोककला जशी आता लुप्त होत चालली आहे त्यानं हे लोककला जोपासण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. भजनाच्या माध्यमातून कानबाई ओवी असो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही हे जनजागृती करत असतो आणि हे लोककलेची जपणूक जपत असतो लोककला. तुम्हाला धन्यवाद द्या तुम्ही की तुम्ही चालू या महाराष्ट्रामध्ये ही लोककला नाश पावत आहे, परंतु काही ठिकाणी डीजेच्या माध्यमातून बँडच्या माध्यमातून हे लोक उत्सव साजरे करतात. पण खरी जर जिवंत लोककला म्हटली तर ही भजनी मंडळाची आणि व ह्या गाण्याची माध्यमातून होत असते. आपण तरी या मंडळामध्ये किती सदस्य आहात? आम्ही 8 सदस्य आहेत. अच्छा. आणि आपण काय काय कार्यक्रम घेत असतो नवरात्र पिरियडमध्ये? गणपतीमध्ये आणि नवरात्रामध्ये पण असतं, देवी विसर्जन वगैरे. अच्छा. बरेच कार्यक्रम असतात आणि त्यानंतर 5वी बारसे वगैरे. अच्छा, म्हणजे तुम्ही गायनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे सुद्धा कार्य घेत असता? प्रबोधन करतो, श्रीगुरु हत्या वगैरे, पाणी आळवा पाणी जिरवा याच्याबरोबर आणि आईवडिलांबद्दल हे उद्देशपर गीत. अच्छा, या माध्यमातून सादर करत असतो. बरं. हे होते आपले मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र भाऊ चौधरी. आणि जे लोक अनादी काळापासून म्हणजे आपल्याला सुद्धा माहीत नाही की कानबाई काय असते, अशा घरी जी कानबाईचं स्थान असतं समजा, त्यांचे एक गृहस्थ किंवा एक सदस्य आपल्या समोर आहे. त्यांचं नाव आहे रामकृष्ण दादा तेली. हे पण वाकी गावाचे सदस्य आहेत. त्यांना आपण विचारू शकतो की कानबाई उत्सव हा समजा तुमच्या घरामध्ये कधीपासून चालवत आहे? उत्सव म्हणजे पूर्वीपासून
अच्छा, म्हणजे साधारण तुम्हाला सांगता येईल का किती वर्ष झालं काय असं? जवळजवळ 50-60 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदरचा हा विषय चालू आहे. आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही साजरा करत असता? साध्या पद्धतीने. अच्छा अच्छा, म्हणजे काय काय कार्यक्रम असतात तुमच्या घरी कानबाई उत्सवाचे? कानबाई उत्सव म्हणजे वया वगैरे पद्धती. अच्छा अच्छा, धार्मिक कार्यक्रम असतात बा जवळपास आहे ना, पाहुणे वगैरे येत असतात समजा ना. आणि दुसरे मंडळाचे सदस्य नितीन भाऊ बापू माफारे यांना मी विनंती करतो की त्यांच्याकडे पण समजा अनादी काळापासून कानबाईचा उत्सव चालू असतो, त्यानिमित्तानं आपण त्यांचं मनोगत व्यक्त करू. नमस्कार. नमस्कार नमस्कार महाराज, जय हरी. आपल्याकडे साधारण किती दिवसापासून कानबाई उत्सव असतो? आमच्याकडे साधारण 25 वर्ष झाले कानबाई उत्सव चालू आहे. बरं बरं. आणि कशा पद्धतीने आपण साजरा करत असता? आम्ही असंच बँड डीजे न लावता लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी वाया न घालता बरोबर लोककलेच्या माध्यमातून संगीत क्षेत्राची आवड वाढण्यासाठी, बरोबर. जनजागृती करण्यासाठी यामुळे आमचं वया गायन भजनी मंडळ या कार्यक्रमातून आम्ही कानबाई विसर्जन साजरा करतो. अच्छा, आणि असं ऐकण्यात येतं की ज्यांच्याकडे कानबाई असतं त्यांच्याकडे परिवारातील सदस्य किंवा इतर ठिकाणचे पाहुणे मंडळ असते बऱ्याचशा प्रमाणात उपलब्ध होत असतात तुमच्या घरी हा भरपूर. आमच्याकडे तर मालेगाव इथून आमचे मामाचं गाव आहे मालेगाव. अच्छा. इथून भरपूर पाहुणे वगैरे आलेले असतात, भक्तीबाई आलेले असतात. रातभर जागरण गोंधळ चालतो. बरोबर. कोणी रातभर न झोपता पूर्ण कार्यक्रम देवीचं विसर्जन आणि पूर्ण कार्यक्रम एकदम आनंदामध्ये पार पडतो. बरं जणू काही हा दिवाळीसारखा सण आम्हाला कानबाई उत्सवाचा वाटतो. बरं बरं. पण एक शोकांतिका अशी वाटते की ज्या अर्थाने कानबाईचे विसर्जन पावसात व्हायला पाहिजे किंवा ज्या नदीवर आपण आलो त्या नदीला पाणी पाहिजे राहतं, पण आता ठीक आहे समजा परमेश्वराच्या कृपाने आपण काही करू शकत नाही, पण तुम्ही एक परमेश्वराला एक काय मागणी घालवा कानबाईच्या माध्यमातून? कानबाईच्या माध्यमातून आम्ही परमेश्वराला अशी मागणी घालू की भरपूर असा पाऊस पडू द्या आणि नदी नाले वाहू द्या. शेतकऱ्याचा जसा चांगला बोला होतं. संगम चांगला येईल, शेतकऱ्याला पैसे चांगले मिळतील आणि आपल्या देशाची भरभराटी होईल. अच्छा, तेव्हा ते मंडळाचे सदस्य आणि यांच्याकडे स्वतः कानबाई वाचत असते. आपणाताई यांच्याकडे सुद्धा कानबाईचा उत्सव होत असतो. आपण कानबाई उत्सवानिमित्त त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊ. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आठवतं का कधीपासून कानबाई बसते, काय बसतं, कसं काय काय कार्यक्रम असतात तुमच्याकडे? आमच्या आजी जोपर्यंत पासून हा कानबाईचा उत्सव सुरू करते त्या म्हणजे सण कमीत कमी 65 वर्ष झाले त्यांनी हा उत्सव साजरा करता येते. आणि त्यांची अशी परंपरा झाली की बा हा उत्सव आपण जसं जसं साजरा करू तसं तसं त्याच्यामध्ये उत्साह निर्माण होतो. आणि ते म्हणजे न चुकता दरवर्षी हा कानबाईचा उत्सव श्रावण महिन्यामध्ये साजरा करतात. नागपंचमी झाल्यावर पहिल्या रविवारी हा जो हे असतो ते साजरा करतात. ते संध्याकाळी कानबाईची पूजा वगैरे होऊन आणि व्यवस्थित जसं रात्रभर जागरण करून व्यवस्थित म्हणजे त्यांनी हे मंडळ सांगितलेलं असतं, भजनी मंडळ किंवा हे महिला मंडळ खूप साजरा करतात. महिला फुगड्या वगैरे खेळतात, भजनं म्हणतात अजून. आणि तसंच दुसऱ्या दिवशी पण सकाळपासून हा उत्सव जसं असं गर्दी होते तसं या उत्सवाला अति आनंद निर्माण होतो. परत दुपारी आल्यावर त्या कानबाईंना ते नदीवर घेऊन येतात, परत त्यांची आंघोळ वगैरे करतात. परत संध्याकाळी नदीला पाणी नाही, आता पाऊस पडत नाही, त्याच्याबद्दल काय सांगसाल आपण? नदीला पाऊस नाही म्हणून त्यांनी घरून पाणी घेऊन आलंय. जसं बा घरून पाणी घेऊन आपण म्हणजे या कानबाईची आंघोळ केलीच पाहिजे असं ते हे म्हणजे ते घेऊनच येतात घरून पाणी जर नसलंच तर. आणि जर पाऊस असला नदीला जेवढं पाणी जास्त असतं तेवढा त्यांच्यामध्ये जास्त आनंद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.